विद्यार्थी मित्रांनो, मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण मॅथ 1, मॅथ 2 तसेच सायन्स 1 आणि सायन्स 2 याच्या बऱ्याच काही प्रश्नांची आपण चर्चेच्या माध्यमाद्वारे कशा पद्धतीने सोडवायचे, किती मार्काचा कोणता प्रश्न विचारला जातो याची चर्चा केलेली आहे. अगदी काही दिवसावरच तुमची द्वितीय सत्र परीक्षा दॅट इज नोन ॲज द SSC बोर्ड एक्झाम्स विल बी देअर. दॅट्स वाय यू शुड बी प्रिपेअर ऑल देअर द क्वेश्चन अँड आन्सर्स इन देअर द रिव्हिजन. तुमच्या रिव्हिजन्स मध्ये हे सगळे प्रश्न येणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न मी तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे जे की 4 किंवा 3 मार्काला हमखास प्रश्न विचारले जातात. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना भीती कशाची असेल तर क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5. ऍक्च्युली या प्रश्नांची तयारी जर करायची असेल विद्यार्थ्यांना आपल्याला, तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सोडवलेले जेवढे काही प्रश्न असतील, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 साठी, this is there the important questions and these questions will be asked in board exam 4 plus 4 plus 3 that is equals to 11 marks. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि each questions carry there the 4 marks. मग असे 4 plus 4 8 आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये 3 अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 ला 8 मार्क आणि प्रश्न क्रमांक 5 ला 3 गुण, या पद्धतीने 11 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. त्यामधला एक प्रश्न मी तुमच्या समोर आता रीडिंग करतोय बघा. इफ 460 इज डिवाइडेड बाय एनी नॅचरल नंबर. बघा आता मागच्या 2-3 परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. आता फक्त आपण याची कंडिशनच मांडू या. बघा आता हिअर इफ 460 इज डिवाइडेड बाय, आता हे 460 ला एखाद्या नैसर्गिक संख्येने डिवाइड केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल 460 इज divided by the natural number x आपण कन्सिडर केला, then the question is 2 more than, आता क्वेश्चन्स म्हटल्यानंतर हा QUOTINT, the question is 2 more than 9 times the divisor. आता क्वेश्चन्स काय आहे? 2 more than 9 times divisor. डिव्हायझरच्या 9 टाइम्स पेक्षा 2 ने जास्त आहे. देन द क्वेश्चन इज 2 मोर, म्हणजे 2 ने जास्त आहे देन द 9 टाइम्स द डिव्हायझर. या डिव्हायझरच्या 9 टाइम्स ने ते जास्त आहे. नाउ द रिमाइंडर इज 5. आता इथे पहा रिमाइंडर किती दिलेला आहे? 5. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक सोपा फॉर्म्युला आहे जो की इयत्ता 3री 4थी 5वीला आपण शिकलेलो आहे. ते फॉर्म्युला काय सांगतो बघा, डिव्हिडंड इज इक्वल्स टू. आता मी तुम्हाला यामध्ये सर्वच काही आपण चर्चा, म्हणजे पूर्णच प्रश्न नाही सोडता येणार, यामधले काही महत्वाचे हिंट्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी याच्यामधून देतोय. डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आता इथे काय म्हटलेलं आहे, एक मी तुम्हाला दिलं डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा इयत्ता 4थी 5वीला शिकलेला आपण प्रश्न आहे किंवा हा फॉर्म्युला. मग डिव्हिडंड इथे किती दिलेला आहे? 460. मग डिव्हायझर्स म्हणजे काय करतो आपण, इथे x कन्सिडर करतो, यानेच त्याला डिव्हाइड करायचं, म्हणजे डिव्हायझर इथे x आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन्स काय आहे, त्या डिव्हायझरच्या 9 टाइम्स पेक्षा 2 ने जास्त आणि प्लस 5 हा काय आहे त्याचा रिमाइंडर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. अँड फायनली वी गेट देअर द 1 इक्वेशन्स. मग आता इथे एक इक्वेशन्स आपल्याला भेटणार आहे 460 ऍज इट इज, परत x ने ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर 9x स्क्वेअर प्लस x ने जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर 2x अँड प्लस 5 ऍज इट इज. मग अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जर आपण सोडवत गेला पुढे 9x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 आणि हे 460 ला इकडे जर बोलवलं आपण तर -460 होती विद्यार्थी मित्रांनो, आणि इकडे उरेल आपलं 0. त्याच्यानंतर जर पुढे आपण सोडवत गेलात तर तो इक्वेशन्स असा होऊन जाईल 9x स्क्वेअर प्लस 2x मायनस 455, 460 मधून 5 जर गेले तर -450 विच इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो फार कमी वेळेमध्ये तुम्हाला इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मिळणार आहे आणि तो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मग तुम्हाला फॉर्म्युला मेथड असेल, फॅक्टरायझेशन मेथड असेल किंवा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड असेल, ऍज पर यू चूज द एनी वन मेथड अँड यू विल फाइंड आउट दे आर द फायनल सोल्युशन्स. आता याच्यामधून तुम्हाला 2 सोल्युशन्स भेटतील विद्यार्थी मित्रांनो.
ते पहिला x बरोबर जी काही व्हॅल्यू असेल ती आणि दुसरी एक व्हॅल्यू मिळेल x बरोबर ती व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही याला कोणत्याही एका मेथडने सोडून फायनली यू विल गेट देअर द टू नॅचरल नंबर. मग एक नॅचरल नंबर भेटेल किंवा एक विदाउट नॅचरल नंबर भेटेल. मग जी संख्या तुम्हाला अपूर्णांकामध्ये भेटत असेल तर ते द व्हॅल्यू ऑफ नॅचरल नंबर नेव्हर बी निगेटिव्ह. द व्हॅल्यू ऑफ नॅचरल नंबर नेव्हर बी निगेटिव्ह किंवा फ्रॅक्शन्स. मग एक तुम्हाला फायनली व्हॅल्यू भेटेल आणि ती व्हॅल्यू म्हणजेच काय असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याचा डिव्हायझर. अशा पद्धतीने हा प्रश्न 4 मार्काला हमखास बोर्डाच्या परीक्षेमध्ये असेल, तुमच्या सराव एक्झाम्स मध्ये असतील किंवा तुमच्या कोणत्याही प्रॅक्टिस एक्झाम्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा विचारला गेलेला आहे. परत एकदा सांगतो की 4 मार्कामध्ये तुम्हाला काय काय लिहिणं अपेक्षित आहे. द फर्स्ट ऑफ ऑल द गिवन कंडिशन हिअर 460 इज डिवायडेड बाय द नॅचरल नंबर. नॅचरल नंबर मीन्स डिवायझर. ओके, मग डिवायझर इथं काय कन्सिडर केलं आपण x. मग 460 इज डिवायडेड बाय x. Therefore question is equals to 9 times the divisor and 2 more than. म्हणजे क्वेश्चन्स हा डिवायझरच्या 9 पट असून तो 2 ने जास्त आहे. मग या पद्धतीने तुम्ही असे कंडिशन्स वगैरे मांडत जा आणि फायनली हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल. मग इथपर्यंत विद्यार्थ्यांना सहज जमते. मग विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त ओपिनियन असतं, सर आय वॉन्ट देअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन, सर आय वॉन्ट देअर द लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, सर आय वॉन्ट देअर द ओनली कंडिशन अँड आफ्टर दॅट आय विल सॉल्व्ह व्हेरी वेल. मग इथपर्यंत विद्यार्थी तुम्हाला छान समजला असेल तर निश्चित एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या प्रश्नाला लाईक करायचं. सेम असाच एक प्रश्न आपण आता दुसरा घेणार आहोत. त्या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूया आता. सेम असे 4 मार्काचे 3 मार्काचे कोणकोणते प्रश्न आहेत IMP त्याची चर्चा आपण या व्हिडिओ मधून करत आहोत. बघा अजून एक प्रश्न विचारलेला आहे, द पेरिमीटर ऑफ द आयसोसेल्स ट्रायंगल्स. आता परत एक सेकंड क्वेश्चन नंबर. आता मी डायरेक्टली तुम्हाला कंडिशन सांगणारे विद्यार्थी मित्रांनो, द पेरिमीटर ऑफ आयसोसेल्स ट्रायंगल्स. आता आयसोसेल्स म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, दोज ट्रायंगल्स हॅव्हिंग देअर द 2 साइड्स इक्वल. मग आयसोसेल्स म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो काटकोन त्रिकोण. चालते, ज्याच्या 2 बाजू कशा असतात मित्रांनो, सारख्या. इफ द पेरिमीटर ऑफ आयसोसेल्स ट्रायंगल्स इज 24 सेंटीमीटर. आता इथे काटकोन त्रिकोण हा पण मांडू शकतो किंवा ही पण फिगर आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतो. म्हणजे साधारणतः ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू या सारख्या लांबीच्या असतात त्यांना आपण आयसोसेल्स ट्रायंगल्स म्हणतो, समद्विभुज त्रिकोण. त्याच्यानंतर लेंथ ऑफ देअर द कॉन्ग्रुएंट साइड 30 सेंटीमीटर लेस दॅन द ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. आता पहा, हे त्याच्या कॉन्ग्रुएंट साइड्स धरा आणि हे त्याचा बेस धरा. चला ही आकृती न घेता आपण ही आकृती घेऊया. बघा आता त्याच्या कॉन्ग्रुएंट साइड्स आपण काय कन्सिडर करणार, एक्स एक्स, दोघांचं सारखं मेजरमेंट्स आहे म्हणून तिथे एक्स एक्स कन्सिडर केलं. आणि बेस काय कन्सिडर करणार तिथे आपण वाय. मग दिलेली फर्स्ट कंडिशन्स काय विद्यार्थी मित्रांनो, कंडिशन्स महत्वाची आहे. माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी मी कंडिशन्स परत रिपीट मी तुम्हाला एक्सप्लेन करत आलो. आता काय दिलेलं पहिल्या कंडिशन्स मध्ये, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. म्हणजेच पेरिमीटरचा अर्थ काय असतो, द सम ऑफ ऑल साइड्स. म्हणजे इथे x प्लस y इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. देअरफॉर x प्लस x 2x प्लस y इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. नाउ दिस इज द कंडिशन नंबर 1 वी गेट. आपल्याला ही कंडिशन नंबर 1 मिळालेली आहे. आता कंडिशन नंबर 2 काय सांगते पहा बेटा, द लेंथ ऑफ देअर द कॉन्ग्रुएंट साइड्स. Condition number 2. Now listen carefully and look at the board all of you. Condition number 2. The length of congruent sides म्हणजे x. The length of congruent side is equals to x. Now next is 13 centimeter less than the twice the length of 13 centimeter less than 13 सेंटीमीटर ने कमी आहे. Twice the length of base म्हणजे त्याच्या पायाच्या दुपटीच्या पेक्षा 13 सेंटीमीटरने लहान आहे. मग ह्याला 2 नंबरचं कंडिशन्स दिलं तरीही चालतंय. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो वी गेट देअर द 2 लिनियर इक्वेशन्स, मीन्स 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अँड अनदर वन ऑल्सो वी गेट द लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल बाय युजिंग देअर द सबस्टिट्यूशन्स मेथड. अत्यंत सोपी आपल्याला सबस्टिट्यूशन्स मेथडनं ह्याला सोडवायचं आणि नंतर हळूचपणे आपल्याला व्हॅल्यू क्रमांक y मिळून जाईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल वी गेट द व्हॅल्यू ऑफ बेस, म्हणजे तिथे तुम्हाला बेस मिळेल आणि फायनली पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 किंवा 2.
त्याच्यानंतर इक्वेशन्स क्रमांक 2 मध्ये ठेवली तर वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रफ फिगर काढली किंवा फेर फिगर काढली तरी तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने 4-4 मार्काचे 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे मी महत्वाचे एक्सप्लेन केलेले आहेत. बघा अजून एक 3ऱ्या नंबरच्या टॉपिक मध्ये विचारला जाणारा हा हमखास क्वेश्चन्स आहे. तो क्वेश्चन कोणता आहे तर पाहूया आपण. म्हणजे आजपर्यंतच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 किंवा 4 मार्काचे प्रश्न विद्यार्थी नेहमी विचारत असतात की सर आम्हाला 3 मार्काचा प्रश्न एखादा एक्सप्लेन करता येईल का. इट्स ओके, नो डाऊट्स. 3 मार्काचा प्रश्न आपण एक्सप्लेन करूया. बघा आता इथे एक 3 मार्काचा प्रश्न कोणता आहे जो की बोर्ड एक्झामसाठी आपल्याला खूप महत्वाचा असेल. तर घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त तुम्हाला एक शॉर्टकट हिंट आहे. बस ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू सहजपणे ठेवता येतात आणि हे विद्यार्थी माझे 100% चांगले मार्क्स घेतील असं मला गॅरंटी आहे. तर याच पद्धतीने 3 मार्काचा एक प्रश्न परत आपण एकदा एक्सप्लेन करूया. पहा 3 मार्काच्या प्रश्नामध्ये तो प्रश्न काय असेल. The measurement angles of the triangles AP, measure of the small angles is 5 times the common difference and find the measurement of all angles of triangles. आता आपल्याला एखाद्या त्रिकोणाचे 3 मार्कासाठी आपण हा क्वेश्चन घेतोय. काय कंडिशन दिली. मेजर ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर इन एपी. आता प्रत्येक अँगल्स कसे दिलेले आहेत एपी मध्ये. लेट अँगल्स आर, मग ते त्रिकोणाचे कोणकोणते कोण असतील आता दिलेले त्या पद्धतीने आपण मांडूया. सपोज फर्स्ट वन अँगल ए, सेकंड वन अँगल ए प्लस डी, थर्ड वन अँगल ए प्लस 2d. ते कसे आहेत मित्रांनो एपी मध्ये आहे. एपीचा अर्थ असतो ते अंकगणितीय श्रेणी हे या पद्धतीमध्ये आहेत. म्हणजे डिफरन्स बिटवीन देअर द 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म कॉन्स्टंट. ते एपी मध्ये आहे, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत. हा आता इथं सगळ्यात स्मॉलेस्ट हा, मीडियम हा आणि सगळ्यात मोठा म्हणजे लार्ज हा. स्मॉल, मीडियम अँड लार्ज. ओके, किंवा बिगेस्ट म्हटलं आपण. मग कंडिशन्स काय सांगते पहा इथे. पहा विद्यार्थी मित्रांनो कंडिशन्स. द मेजरमेंट ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर इन एपी. द मेजरमेंट ऑफ द स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स. आता स्मॉलेस्ट म्हणजे कोणता धरला आपण ए. इट्स 5 टाइम्स. 5 टाइम्स म्हणजे लगेच 5 लिहायचं तिथे. 5 टाइम्स ऑफ द कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स म्हणजे काय डी. छोटा अँगल हे कॉमन डिफरन्सच्या 5 पट एवढा आहे. नेक्स्ट ही दिली आपल्याला कंडिशन्स नंबर 1. त्याच्यानंतर कंडिशन्स नंबर 2 काहीच नाही दिली विद्यार्थी मित्रांनो. आता इथे कंडिशन सेकंड. आता हा प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी परत एकदा वाचतात सर द मेजरमेंट ऑफ द स्मॉलेस्ट अँगल 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स फाइंड द मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. आता इथं तर दुसरं काहीच दिलेलं नाहीये. मग त्यावेळेस करायचं काय तर करण सर अकॅडमीला फॉलो करायचं. चला पाहूया आपण आता काय करायचं. मग आपल्याला दुसरी कंडिशन्स कुठून मिळणार आहे तर आपल्याला एक 5वी 6वी 7वीचा फॉर्म्युला नेहमी कॉमन आपल्याला पाठांतर विद्यार्थी मित्रांनो तो काय फॉर्म्युला असेल. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज इक्वल्स टू 180. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग फर्स्ट अँगल, सेकंड अँगल अँड देअर द थर्ड अँगल इज इक्वल्स टू 180. मग अशा पद्धतीने ए 3a प्लस 2d प्लस 1d 3d इज इक्वल्स टू 180. मग a प्लस d इज इक्वल्स टू 60. मग इथं सर हा इक्वेशन्स तुम्ही कशा पद्धतीने मांडलं पहा. ए 3दा झालं 3a, d प्लस 2d दॅट इज इक्वल्स टू 3d इज इक्वल्स टू 180. इथे तुम्हाला रिझन्स कंपल्सरी लावावं लागेल. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज इक्वल्स टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तर या पद्धतीने a प्लस d इज इक्वल्स टू 60 मिळालं. मग इथे सहजपणे a ची किंमत जर आपण पुटअप केली तर फायनली 5d प्लस d इज इक्वल्स टू 60. मग 6d इज इक्वल्स टू 60. मग d बरोबर काय असेल 10. मग इथं d बरोबर 10 मिळालं. याचा अर्थ पहिल्या अँगलचं मेजरमेंट किती असेल 10 × 50. दुसरा अँगल 60. तिसरा अँगल d ची किंमत 10, 10 दुनी 20, 20 प्लस 50 70. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 3 अँगल्सची मेजरमेंट्स आपल्याला 50, 60 आणि 70. खूपच कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने एक सोप्या ट्रिक्स आपण इथे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 बिलकुल काहीच अवघड नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांचं ओपिनियन असते सर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये लूज देअर द मार्क्स. डोंट वरी, यू विल फॉलो देअर द करंट सर अकॅडमी और डायरेक्टली
call to their the current sir academy owners. I will explain very well all their the steps. Okay, निश्चित व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका.